आणि आता बुलेटिनमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। गणेशपेठ, तहसील, कोतवाली या 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली। रात्री 10 नंतर मात्र या भागात संचारबंदी कायम असेल। मात्र 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवण्यात आल्याची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नागपूरच्या या घटनेसंदर्भात अपडेट। पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। तर नागपूरमधील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी ही पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। पोलिसांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। ज्ञानेश्वर, अगदी शुभम, आज पाहायला गेलं मुख्यमंत्री जे आहेत ते नागपूरला आले होते आणि सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची जे ते आढावा बैठक घेतली। नागपूरच्या पूर्ण परिसराचा एकूण त्यांनी आढावा घेतलाय। आपण जर पाहायला गेलं ज्या परिसरामध्ये अगदी ज्ञानेश्वर, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज, तुमची माहिती पोहोचू शकत नाहीये। आपण तुमच्याशी पुन्हा एकदा संपर्क करूया। मात्र मोठी बातमी आपण पाहतोय, नागपूरमधील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी ही पूर्णतः हटवण्यात आलेली आहे। पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा, इमामवाडा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। पोलिसांनी सध्याची परिस्थिती पाहता हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।